मुर्डेश्वरला चाललो आहे. तर माझ्यावर आता ही आरती दीदी आहे. ही दीदी आहे माझी सख्खी बहीण आहे. वाटत जरी नसलं तरी आहे. करा काहीतरी. आली बाकीचा व्लॉग पुढे बघूया. आज रविवार आहे आणि आज फ्रेंडशिप पण काढायचं होतं. मारू नका ना. अरे पास ना. आम्ही आत्ताच लँड झालोय घोरावडीला. आम्हाला इथून आता थोडंसं चालत जायचंय. मग आम्ही पोहोचू. आत्ताच घोरावडीला पोहोचलोय. एवढी गँग आहे आमची. फॅन आहे तिचे फॅन. सो आता बाकीचं पुढे बघूया. बाय. एवढी आमची टीम आहे. आम्ही एवढे जण आहोत आता सोबत. अरे हिला गे ना. ए य दीदी य. नाश्ता झालाय पोटभर आणि आता आम्ही पुढे डोंगर चढायला निघू. भेटूया पुढे. ट्रेक चालू करतोय आता आपण सगळे. चालू झाला. निसर्ग तुम्ही कधी बघा आईला नसेल. ब्रेक घेतला होता. आता आम्ही थोडंसं जवळ आलोय. अजून आम्हाला भरपूर लांब जायचंय. गाईज आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय आणि बघा किती भारी व्ह्यू दिसतोय इकडून. अजून आम्हाला भरपूर वर चढायचंय. काहीच असा रस्ता आहे वर जायला. तुम्हाला यायचं झालं तर माझा व्हिडिओ बघून या. तो वर आला आता. हे बघा व्ह्यू. हे बघा असा व्ह्यू आहे वरून. अभी मजा आएगा ना भिड़ो. अशा हात माग करून पळ ना. का बाकीचे पण चुकले आम्हालाच माहित नाहीये. आम्हाला फक्त एवढं सांगितलंय पुढे एक तळ आहे तिथनं राईट घ्या. पण इथं आम्ही आलोय तर सगळे म्हणतो ते इथनं रस्ताच नाहीये मंदिरासाठी. फडके निशान भगवे के शत्रूचे मग काळीज धडके. शत्रूचे मग काळीज धडके. मावळे आम्हीच लढणार. मावळे आम्हीच लढणार. चाकर शिवाच होणार. चाकर शिवाच होणार. मी असा कसा वेगळा. मी असा कसा वेगळा आहे. ते बघा तुम्हाला दिसत असेल तर ते महाळुंगीचं स्टेडियम. इग्नोर दिस टू गर्ल्स. आणि तो नाही दिसत. कुठे गणपती. कुठलाच असेल रस्ता खूप अवघड आहे. आता आम्ही दुसऱ्या मंदिरात चाललो. पहिले
पहिल्या मंदिरात चाललोय आताशी. गाईस ते काय झालंय मी काय झालं, रस्ता एवढा अवघड होता म्हणून ब्लॉगरनी ब्लॉगच काढला नाही. सॉरी. असे उभ्या पायऱ्या आहेत डायरेक्ट खालच्या मंदिरात जाण्यासाठी. थोडीशी आम्हाला रस्ता भेटलाय पण तो असा आहे. या मंदिरात पहिलं मंदिर असं गुफेमध्ये आहे. तुम्ही बघू शकता ना. नाही लागलोय आता, जवळच पोहोचू. मला भीती वाटते. चला चला. एक विचार आलाय, आधी मानव त्यांच्याकडे बुटे नव्हते, ते कशी चढत असतील सांग ना. पायानी तू सांग बनवलं असं. कसे चढत असतील खूप पाहूया करत. कमेंट्स मध्ये सांगा. बरं झालं इथं माकडं नाही येत. तुम्ही असताना माकडांची काय गरज. ते पण आहे जवळ. फायनली काहीच आलोय आम्ही मंदिरामध्ये. अशी गुफा आहे ही आणि शिवलिंग. हेच ते मंदिर ज्यासाठी आपण एवढे लांब आलो आहोत. का माहिती, मला कॉलेजमध्ये बघून इच्छा भूक झाली. लागली, खायला पाहिजे. खातात तर होताल, नाही तर मासे राहताल. ये प्राणी में कुछ होतोय बहुतेक. रस्ता अवघड आहे. अवघड आहे. नाही माझं ह्याच्यापेक्षा जरा अवघड आहे. उतरलोय आता. पाय खूप डेंजर दुखतात आहे आता आमचे सगळ्यांचे. सॉरी मी अर्धी झाले. तरी बाहेरली काय केलं होतं माहिती का, जिथून पायऱ्या येतात ना डोंगरावर घुसून आम्हाला थोडंसं फोटो काढायसाठी पायऱ्या चालू झाल्यात उतरण्यासारख्या. अजून आम्हाला भरपूर उतरायचं तरी खाली पोहोचण्यासाठी. घेतलाय आम्ही आता लास्ट. वाट लागती जाम वाट ना. जसे ते छोटे असे वाट्या आहेत खायच्या, तो खात होता. तर कुठे गेला? हे मूर्ख कुठे गेला तो, हे काय म्हणते, कुठे गेला तो. खाली गेला. हा ते तिकडे दाखव ना, ते पण दाखव ना. राहू दे ना. उंदराच्या गुडघ्याच्या वाट्या म्हणते आणि म्हणते सश्याच्या गुडघ्याच्या वाट्या. हा मी हे बोललेच नाही. बरं कोणतरी म्हटलं, पण असं म्हणतात का बोलली. एखादं खात असेल त्याची इच्छा राहील का पुढं खायची. पण त्याने ते ऐकलंय का, राहील का ते त्याने नाही. ऐकलंय का, सोडून दे चल. म्हणजे नाही का घाबरतील लोक. खाईल का सांगा मला, सांगा बघायचे सोडून देतील. सांगा. एवढ्या मेहनतीनंतर आता एवढंच राहिलंय. तिथे कमाने तेवढं पार झालं की आम्ही उतरलो खाली. लास्ट स्टेज. हां मी ते म्हणत होते ते फायनली पोचलो आहोत आम्ही. बघा ते खाली आल्यावर तुम्हाला हॉटेल भेटतील, जिथे पार्किंग आणि लगेच समोर रोड. आलो आम्ही, भूक लागली म्हणून त्या हॉटेलमध्ये. बघा आता मी तुम्हाला दाखवतो. हे मी इडली वडा घेतलाय. इडलीला मीठ नाही, चटणीला मीठ नाही. भजी घेतली, भजीत पण हे नाही, मीठ नाही आहे. येऊ नका इथे, खाली खावा. आज का नैन इधर ख़त्म नहीं होता क्योंकि आगे थोड़ा सा भी वीडियो बनाएगी ना, इसलिए. बरे तो आम्ही चढलो होतो. आता आम्ही घरी निघालो आहोत कारण सगळेजण खूप दमले. फायनली नाउ इट्स टाइम टू से गुड बाय. बाय. आवर ट्रेक इज ओव्हर. पर पलटले मी. गाईज फायनली आम्ही पोहोचलोय कासारवाडी. आजचा ब्लॉग एंड करत आहे मी इथे. माझा आजचा हा मोठा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला सांगा कसा वाटला हा माझा मोठा ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. माझ्या मागं लागले सगळे गाईज.
किती मुद्दाम किती. आम्ही आलेलोच तेव्हा त्या रेल्वे स्टेशनला वरून त्या डोंगरात गर्दी दिसत होती.